नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ओनली जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण भारतीय अर्थसंकल्पबद्दल महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर भारताचा पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 रोजी जेम्स विल्सन यांनी मांडला. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी पहिले अर्थमंत्री R.K. षण्मुगम शेट्टी यांनी मांडला. लक्षात असू द्या मित्रांनो, भारताचा पहिला अर्थसंकल्प 1860 रोजी 7 एप्रिल 1860 रोजी जेम्स विल्सन यांनी मांडला. लक्षात असू द्या. आणि त्यानंतर स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी पहिले अर्थमंत्री R.K. षण्मुगम शेट्टी यांनी मांडला. लक्षात असू द्या मित्रांनो. त्यानंतर प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प 28 फेब्रुवारी 1950 ला जॉन मथाई यांनी मांडला. लक्षात असू द्या मित्रांनो. सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मोरारजी देसाई यांनी 10 वेळा, 2 वेळा 29 फेब्रुवारीला मोरारजी देसाई अर्थसंकल्प मांडला. आपल्या जन्मदिनाच्या दिवशी 1964 आणि 1968 साली मोरारजी देसाई यांनी स्वतःच्या जन्मदिवशी सुद्धा अर्थसंकल्प मांडला आहे. सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सलग 7 वेळा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यानंतर मोरारजी देसाई यांनी सलग 6 वेळा अर्थसंकल्प मांडला होता. देशाच्या 3 पंतप्रधानांनी सादर केलेला अर्थसंकल्प जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सुरू केले 2001 पासून. या अगोदर सायंकाळी 5 वाजता मांडला जात होता, कारण त्यावेळी ब्रिटनमध्ये सकाळचे 11 वाजले असायचे. लक्षात असू द्या मित्रांनो. 1 फेब्रुवारी अर्थसंकल्प सुरू. 1 फेब्रुवारी 2017 पासून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सुरुवात केली. सर्वाधिक शब्दसंख्येचा अर्थसंकल्प 1991 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मांडला. सर्वात लांब अर्थसंकल्प भाषण 2020 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना 2 तास 42 मिनिटाचे अर्थसंकल्प भाषण दिले होते. सर्वात कमी शब्दात अर्थसंकल्प भाषण 1977 मध्ये H.M. पटेल यांनी 800 शब्दात अंतरिम अर्थसंकल्प मांडला. पहिला पेपरलेस अर्थसंकल्प 2021 मध्ये कोरोनामुळे सुरू झाले. ब्लॅक बजेट 1973-74 सालच्या बजेटला भारताचे ब्लॅक बजेट म्हणतात, कारण 1973-74 मध्ये 555 कोटी रुपयाचा लॉस झाला होता. कॉर्पोरेट टॅक्स पहिल्यांदा 1987 च्या बजेटमध्ये राजीव गांधी यांनी आणला. 2017 मध्ये रेल्वे अर्थसंकल्प 1 केला. 2016 ला एकत्र करण्याचा ठराव आणि 1 फेब्रुवारी 2017 ला रेल्वे आणि सामान्य बजेट एकत्र मांडले. एकवार्त समितीच्या शिफारसीनुसार 1924 पासून रेल्वे अर्थसंकल्प आणि साधारण अर्थसंकल्प वेगवेगळे मांडले जात होते. अर्थसंकल्प सादर करणारी पहिली महिला हे होते इंदिरा गांधी. 1970 साली त्यांनी अर्थसंकल्प मांडला होता. अर्थसंकल्प सादर करणारी पूर्ण वेळ फुल टर्म महिला अर्थमंत्री हे आहे निर्मला सीतारामन. 2019 पासून सुटकेस बंद झाले. 2019 ला निर्मला सीतारामन यांनी सुटकेसऐवजी लाल रंगाच्या वही खात्यात बजेट घेऊन आले. भारतीय संविधानात बजेट शब्दाचा उल्लेख नाही. कलम 112 नुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणजेच बजेट. ही होती मित्रांनो भारतीय अर्थसंकल्प बद्दल महत्वाची माहिती.
अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली GKGS या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.